कदम तुम्हाला माहिती आहे का माझा सगळ्यात मोठा गुन्हा काय? काय राजा? विश्वासघात. हप्पीचा तुमचा विश्वासघात केलाय मी. यापेक्षा वाईट काय नाही. कदम ते मॅटर झालं होतं ना, ते मी सापडलो लाचबीज घेताना ते वटपौर्णिमेच्या दिवशी. त्याच दिवशी रात्री आप्पी मला भेटायला जेलमध्ये आली होती. त्याच दिवशी रात्री. आणि फक्त भेटायला आली नव्हती, ती मला हे सांगायला आली होती की अर्जुन मी आई होणार आहे, तू बाप होणार आहेस. मी तिचं काही ऐकून घेतलं नाही. वरडलो, रागावलो, सगळा धिंगाणा घातला. ठीक आहे राजा. नाही हो कदम, असं कसं ठीक आहे? मी कसं माफ करू स्वतःला सांगा ना. आणि मी काकीला तरी समजून कसं सांगू की आप्पी माझ्यासाठी काय येते? त्यांना नाही कळणार राजा. अहो नाही कळणार तर मग हा तिडा सुटणार कसा? त्यात ही सरकारांनी घाण करून ठेवली आहे. लग्न बिग्न करून ठेवले. त्यामुळे काकी डिस्टर्ब आहे, अख्खं घर डिस्टर्ब आहे. पण त्यामुळे त्यांच्याशी काय आणि कसं बोलावं ती बी कळणार. मग आप्पीला लय त्रास होतो या सगळ्याचा. तर 4था महिना संपून 5वा सुरू झाले. शरीरात बदल होत असतात, चिडचिड होती, मूड बदलतात. त्यात घरात हे राडे चालू आहे. अहो एक बाप म्हणून मला बी वाटतं ते होणाऱ्या बाळाजवळ थांबावं, आप्पीजवळ थांबावं, पण ते पण करता येणार नाही. मला सुधारणा काय, म्हणजे मी आता काय बोलतोय ते बी कळणार मला. माहिती का? तुला आठवते का मी तुला मागं म्हणलं होतं तुला आत्ता नाही कळणार, तू जेव्हा बाप होशील ना तेव्हा कळेल. अरे बापाला प्रत्येक परिस्थितीतनं मार्ग काढावाच लागतो रे. असं गळून जाऊन नाही चालत. चल आपण फक्त आप्पीला जपूया. वहिनींना समजावता येईल रे. चल काढ गाडी. अहो जेवायला येत आहे ना? हो आलोच. रुपाली, काही विचारायचंय का? तुम्ही आईंना एवढा विरोध का करते? अर्जुनच्या मुद्द्यावर बोलतेस का तू? रुपाली, अर्जुननं गुन्हा केलाय तर त्याला त्याची शिक्षा भोगावीच लागणार या ठिकाणी. आणि आपण सगळे असं बोलतोय जसं काय आपल्याच हातात आहेत गोष्टी. आई म्हणतीये अर्जुनला सोडवता येईल का? सुजय म्हणतोय सोडवता येईल. अरे सोडवता येईल म्हणजे त्यासाठी तुम्हाला काहीतरी चुकीचं करावं लागणार आहे, हे कळतंय का? हो असं काय करताय तुम्ही? भाऊजींनी परत असं काही केलं नाही ना. आणि आता तर त्यांच्या बाळाचा जन्म होणार, बाळ मोठं होणार. आणि अशा काळात भाऊजींनी त्याच्यापासून 7 वर्ष लांब राहायचं. केवढी मोठी शिक्षा आहे ही. आणि मला सांगा, तुम्ही भोगली असती का शिक्षा? हो मी भोगली असती. अहो असं म्हणायला लय सोपं आहे. आता हेच बघा की आपल्याला बाळ पाहिजे म्हणून आपण किती काय काय केलं ना. आणि आता त्यांना बाळ होतंय तर अपर्णा लांब ठेवते भाऊजींना. अपर्णा? अगं अपर्णाची काही चूक आहे? गुन्हा अर्जुननं केलाय, शिक्षा अर्जुनला होणार आहे. अर्जुन लाच घेत होता, कितीतरी वेळा घेतली त्याने, त्याची शिक्षा ही बस. भाऊजींचं चुकलं नाही असं म्हणतच नाही मी, पण ही लई मोठी शिक्षा आहे हो. हा विचार त्यांना आधी करायला पाहिजे होता रुपाली. आणि कायद्यासमोर सगळे समान असतात तसं म्हणलं ना तर प्रत्येक गुन्हेगाराकडे गुन्हा करायचं कारण असतं. म्हणून सगळ्यांना सोडून द्यायचं का? बाकीच्यांचं नाही माहित मला. असं नसतं रुपाली. आणि आता आपण सगळ्यांनी अपर्णाला दोष देणं थांबवलं पाहिजे. तिची काहीच चूक नाही यात. असं कसं म्हणते तिची काहीच चुकी नाही? तिच्यासाठीच चाललेत ना भाऊजी. चांगली गोष्ट आहे की मग. नाहीतर आपल्याकडे एक उदाहरण आहेच. कोणाचं? सरकार. त्यांना कधी कोणी काय बोललं का? त्यांनी एवढ्या चुका केल्या, त्याचं त्यांना वाईट वाटलं? रुपाली, आई जर अपर्णासारखी असती ना तर आज ही वेळच आली नसती. आपल्याला गावात खाली मान घालून राहायला लागलंच नसतं. अहो सरकार वेगळे आणि भाऊजी वेगळे आहेत ना. तेच. अर्जुन आणि सरकार वेगळे हे सिद्ध होण्यासाठीच अर्जुननं शिक्षा भोगलीच पाहिजे.
आहे बाहेर, या. चला येता ना जेवायला. का मी कशाला? हाय की तुमची ती रुक्मिणी, जेव्हा तिच्या संग जा. यायचं ती या, नाहीतर राहू द्या. ओ थांबा, मला सांगा तिकडे किचन मध्ये तुम्ही रुक्मिणीशी काय बोलत होते? काही बोलत नव्हतं, पाणी प्यायला गेलो होतो. होय का? नाही, एवढी जर बोलायची इच्छा असेल ना तर मग सगळ्यांसमोर जेवताना बोला की. म्हणजे काय बोलू? तेच की रुक्मिणी बोलती ते बरोबर हाय आणि आरजा ज्याला जाऊ नये ह्याच्यासाठी मी बी प्रयत्न करतोय. काय 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 एकदा सांगितलेलं ऐकू येत नाही का? तुम्ही काय करताय ना हे मला चांगलं कळून चुकलंय. रुक्मिणीला हाताशी धरून तुम्ही आप्पीला एकटे पाडताय ना. अरे वा 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 वा, लईच हुशार आहे हो तुम्ही. मग आता मी सांगितलेलं जर तुम्ही केलं नाही तर मी काय करीन हे बी कळलं असेल ना तुम्हाला. हुशार आहे ना म्हणून. पण अर्जुन तुरुंगात जावा हेच तर म्हणणं होतं ना तुमचं. हा, तो तर जाणारच आहे आणि एकटा कसा जाईल? त्याच्या संग आप्पी बी गेली पाहिजे ना. म्हणजे आप्पीला बाहेर काढण्यासाठीचा प्लॅन आहे तर हा सगळा. अंग अशी बराबर ओळखलं तुम्ही. त्याच्यासाठीच चाललंय. लई वाईट परिणाम भोगावे लागतात बरं का याचे तुम्हाला. लागू द्या हो, काय भोगायला लागेल ते भोगीन मी. पण आता मी सांगितलेलं तेवढं बाहेर जाऊन बोलायचं हा. आणि जर नाही बोलले तर तुम्हाला त्या आरजा सोबत 7 वर्ष जेलात खडी फोडायला पाठवी, लक्षात ठेवा. पडला का पोटात खड्डा? आत्ता येळ झाली जेवायची, चला. अगं रुपाली वाढ की, हात काय खडता घेती का? वाढते मावशी. सरकार, तुम्हाला वाढू का भाजी अजून? नाही नको. अर्जुन तू जाऊ नयेस ही माझी सुद्धा इच्छा आहे. आणि त्यासाठी जे काय करायला लागेल ना ते सगळं करू आपण. झालं, तुम्हीच राहिला होतात फक्त. आपण ह्या विषयावर न बोललेलंच बरं आहे का? नाही नाही अर्जुन थांब, त्यांना बोलू दे की. सरकार काय जे वाटेल ते करू, म्हणजे मला कळलं नाही म्हणून विचारते आम्ही. म्हणजे पैसे द्यायला लागले तर पैसे द्यायचे. म्हणजे अर्जुन घरातच थांबला पाहिजे. हा सरकार, कोण घरात थांबलं पाहिजे हे कळतंय, पण कोण नाही थांबलं पाहिजे हे नाही कळत ना. सरकार, ज्यामुळे हे सगळं घडलं ती चूक परत करायची आहे का त्याला सोडवण्यासाठी? काही घडलं नाही. तू ठरवलं असतं तर सगळं बरोबर झालं असतं. दंगा तू केला होता. सुजय, तुला का अचानक भाऊजीवरती एवढा पुळकायला लागलाय? सुजा, खरंच तुझ्या नशिबाला ना बायको लईच बाद मिळाली बघ. औशी बायको खरं तर तुमच्यासारखी पाहिजे. या उतार वयात बहिणीचा संसार मोडणारी. हो भाऊजी, अहो माझं काय घेऊन बसले? तुम्हाला सांगते बायको कशी पाहिजे. या आप्पी सारखी हुशार, प्रेमळ, आदर्श. हाय का नाही अर्जुन? 100% बरोबर आहे मावशी. आणि जगात काय जरी झालं ना तरी मी आप्पीचीच निवड करेल आणि करत राहीन. कळलं का मावशी? आणि ती कुणाची निवड करते रे अर्जुन? अर्जुनची साई? हे बोलायला झालं आप्पी, तसं वागण्यातनं पण दिसू देत की जरा. आई बास कर आता. मला ना इथे काही कळतच नाही कोणाचं. सगळेच विचित्र वागतात या ठिकाणी. काय एवढा रोख असतो तुमचा अपर्णावर? तिच्यावर नाही रोख आमचा. या रोग तिच्यावरच आहे का की कळते. विषय माझ्यावरून सुरू होतो आणि तिच्यावर येऊन थांबतो. एवढं कळतंय मला. अरे कारण सगळं घोडं तिच्यापाशीच येऊन अडलंय. तिनंच तर सगळा घोळ करून ठेवलाय. घोळ तिने नाही केला काकी. घोळ मी केलाय. गुन्हा मी केलाय. माझ्यामुळे तिला ऐकून घ्यावं लागतं सारखं आणि ती बिचारी घेती.
बस, या विषयावर चर्चा इथंच बंद. घरातल्या सगळ्यांना वाटतंय ना तू जाऊ नयेस म्हणून, तर तू जात नाहीयेस. अहो सरकार, अहो बस, माझ्यासाठी विषय संपलेला आहे. तू जाणार नाहीयेस. 4 दिवस झाला आपलं तेच सगळं बसलोय आपण. मला नाही जेवायचं. अर्जुन, भरल्या ताटून कधीच उठायचं नसतं. जेवूया चल. अप्पे, कशाला थांबवलंस तुम्हाला? अर्जुन, तुलाही माहिती आहे, तू ताटवून उठून गेला असतास तर आईनं नसतं आवडलं. पण ती काकी कशी वागते ते दिसत नाही का तुला? आणि आता सरकारने निवडी घेतली त्यामध्ये. काय तर म्हण, काही झालं तरी आपण अर्जाला सोडू, काही करू, वाटेल ते करू. तेच तर कळू ना मला. सरकारांचं ना आता बरा सपोर्ट करूशी वाटतोय. हे पण त्या मनी मावशीने सांगितलं असणार आहे, तुला सांगतो. सरकार आहे ना, त्या मनी मावशी आजचा भावला झाल्यात, भावला. नाही अर्जुन, कदाचित सरकारांना आईंचं म्हणणं पटलं असेल. नाही 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 नाही, एवढा सरळ माणूस नाही सरकार. आईचं म्हणणं पटलं आणि मग सपोर्ट करायला. अर्जुन, मग काय करायचं आता? तेच तर कळालं ना. कसं सांगू म्हणजे या सगळ्यांना कळेल? मला तर काय करावं तेच समजत नाही. काच गोंधळ उडालाय. आईचं म्हणणं ऐकलं की असं वाटतं बरोबरच आहे ना त्यांचं. काय चुकीचं आहे? खरंच मी एकटी सांभाळू शकणार आहे का बाळाला? त्यात तू नसणार आहेस, तुझं प्रेम मिळणार नाही ते वेगळंच. आणि ह्या सगळ्यात या लेकराची तरी काय चूक आहे रे? मग त्याला का उगाच शिक्षा? परत विचार केला की असं वाटतं तू पण शिक्षा भोगलीच पाहिजे ना. तू चुकलाय, ते जर नाही केलं तर आपण कायदा मोडतोय. मी स्वतःला, लोकांना, मी सगळ्यांनाच फसवते असं वाटतं. मला कळत नाहीये मी काय करू आता. अप्पे अप्पे, मला खात्री आहे तू काळजी घेशील बाळाची व्यवस्थित. फक्त मला बरं वाटावं म्हणून बोलतोयस ना तू? नाही नाही अप्पे, अगं माझा ठाम विश्वास आहे तुझ्यावर. मी बघितलंय तुला काम करताना. अर्जुन, ते काम आहे माझं. तेच म्हणतोय मी, ते काम असून पण तू एवढे प्रामाणिकपणे करतेस. बाळाचा विषय असल्यावर तर तू लय काळजी घेशील बाळाची आपल्या. भीती वाटते मला. अगं भ्यायचं नाही अप्पे, आपण करू ना सगळं नीट. अर्जुन, मला कोणाला दुखवायचं नाही खरंच. हे बघा, आपण सत्याच्या खऱ्याच्या मार्गावर चाललोय का नाही, तो अवघड असतो का नाही, मग हे लोकांना कळायला वेळ लागतो. आपण फाईट करतोय ती साधी नाही. घरच्यांबरोबर फाईटच चालली आपली. आपण ज्या मार्गावर चाललोय ना, तो मार्गच बरोबर आहे हे या लोकांना कळायला वेळ लागणार आहे. म्हणून म्हणतोय आपली फाईट साधी नाही. माझ्यामुळे कोणी दुखावलं नाही गेलं पाहिजे. आणि तू दुखावलीस तर? माझं काही नाही रे, माझ्यासाठी तू आहेस की. बाळा, बाबा बघ कसे शांत झोपलेत. पण 1 आठवड्याने ते नसतील. आपल्याला त्याची सवय करून घ्यावी लागेल. काय बोलत होतीस बाळाशी? तुला कसं कळतं रे? अप्पे, तू असं पोटावर हात ठेवून उभी असतीस, मान खाली घातलेली असतीस ना, मला कळतं तू बाळाशी बोलतेस. खरंय. अरे मी बाळाला हे सांगत होते की तुझे बाबा बघ कसे झोपलेत, लहान लेकरासारखे. आणि
आणि काय नाही. आणि हे की अजून एक आठवड्याने आपले बाबा आपल्या सोबत नसणार आहे. आप्पे मला कळतं ग तुझ्या मनात काय चाललंय. पण ऐक ना, आता मी आठवडाभर आहे ना इथं, तर रोज सकाळी असं माझ्या समोर येऊन उभी राहत जाणं मला भारी वाटेल. अर्जुन, मी एक विचार केलाय. घरच्या सगळ्यांना वाटतंय तर तरी मी तुरुंगात जाणार आहे. हे बघ, घरच्यांना वाटणं हा भावनिक विषय, पण मी तुरुंगात जाणं हे कायद्याने बरोबर. नक्की? आपे मी तुला वचन दिलंय, मी तुरुंगात जाणार, संपला विषय. अर्जुन, तरी तुझ्या मनात राहीलच ना. अगं मी पण माणूस आहे ना आप्पे. मला रोज एक नाही 100 वेळा वाटतं तुझ्याजवळ थांबावं, होणाऱ्या बाळाजवळ थांबावं. पण फक्त माझ्या वाटण्यामुळे मी माझा निर्णय नाही बदलला. माझं ठरलंय, आपलं ठरलंय, आणि तसंच होणार. माझ्यावरच्या प्रेमापोटी तू हे सगळं नाही. नाही 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 तसं नाही आप्पे. आणि तसं जरी असतं ना तरी मला काही प्रॉब्लेम नव्हता. नक्की ना? तू उठ आणि आव. आप्पे सावकाश सावकाश. पाणी घे पाणी घे पाणी घे पाणी घे. दर दर दर. पाणी घे पाणी घे. प्यायचं अजून? तू काळजी घ्या, मी नसताना. होणार एवढं काही नाही. बघ आप्पे, अख्ख्या जगात फक्त एकच कारण आहे मी तुरुंगात न जाण्यासाठी. तुझा आजारी असता. हे बघ, मी माझी आणि बाळाची पूर्ण काळजी घे. चला आवरा. आप्पे, तुला कसं कळलं माझ्या मनातलं? मग तुला एकट्यालाच कळते वे सगळं, मला नाही कळत? लई लाड करायचे मला तुझे. उठ आंघोळ कर. उठ 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 उठ. चल 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 चल. आई, तू जरा शांत झालीस का आता? अरे मी चिडलेच होते कुठं तवा. म्हणजे तो आप्पे अर्जुन बद्दल बोलतोय. कळलंय मला. हे बघ, ऐक जरा. अरे काय ऐकायचं स्वप्नील, मी आपलं माझा मुद्दा मांडला. तुम्हाला आत्ता कळणं झाले. उद्या चुकून अर्जुन भाऊजी जेलमध्ये गेले की पश्चाताप करत बसाल, आणि तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. आणि सगळ्यात जास्त धोसरा ना त्या आपीनच काढलेला असेल, कारण तिचं पानच हालत नाही त्याच्याशिवाय. तिनं मनाची तयारी केली आहे की. आणि तुम्ही केली का मनाची तयारी? रुपाले, नाश्त्याचा आण बाया. आमचं काय असं गप्पा मारून पोट भरत नसते. हा आणते. आणा. बोला की विनू भाऊजी, तुम्ही केली का मनाची तयारी? अहो हे, मी बी केली आहे माझ्या मनाची तयारी. अहो विनू भाऊजी, जरा शांतपणाने विचार करा. अहो अशी किती वर्ष राहिल्यात आता आपली आपली पोरं आपल्या बरोबर नकोत का? अहो कशासाठी केला एवढा खटाटोप? कालच विषय झाला नाही. आपलं ठरलंय ना, आरजा जेलमध्ये जर गेला तर त्याला बाहेर काढण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचा. सरकार, हे बघा, मला हे मान्य नाही. असलं काही करू नका तुम्ही. बघितलं का कशी त्याच्या तोंडानं बोलती आप्पी. आप्पे, तुला जर हे पटत नसेल ना तर तू आपली जा माहेरी, पण आमचं पोरगं आमच्या जवळ पाहिजे. ती गुळं घरात असती तवा हे काय निघाली हापिसात. अगं तू किती बी त्या अर्जासाठी तळतळ केली ना, तर हिला कुणाचं काय पडलेलं नाहीये. आई, खुश झाली असतील ना तू आता? तू आणि मनी मावशी एका टीम मध्ये आलात. ती कशाला मध्ये मध्ये तोंड घालती काय माहित नाही, पण ह्यो माझ्या घरातला प्रश्न आहे. आई, अहो असं का बोलतायत तुम्ही? मी पण अगं आप्पे, मोडून पण वाकणार नाही म्हणणारी पण मोडत्यात. 1 मिनिट काके,
घराचा प्रश्न आहे असं म्हणतेस ना तू? आपल्या घरासाठी मी इथं थांबावं असं वाटतं ना तुला? होय तर हा, मग आता सगळ्यात जास्त महत्वाचं जे आहे ना घरासाठी ते कर. ह्या बाईला पहिली घराबाहेर हाकलून दे. ए अर्जा, काय बोलतोयस? काके, माझ्या जाण्या न जाण्यापेक्षा हे जास्त महत्वाचं आहे. पटतंय ना तुला? अर्जुन सरकार, आणि तुम्हाला प्रयत्नच करायचेत ना तर आधी ह्यासाठी प्रयत्न करा. ही जी काय घाण करून ठेवली आहे ना ती निस्तरा आधी. अर्जुन कसं बोलतोयस? अगं मग कसं बोलू काके? नीट समजून सांगतोय, तुम्हाला समजनाच. बघितलं का रुक्मिणी, लय माझी पोरं करते ना. बघ आता तुला काय किंमत देतात ते. मावशी, यापुढे एक शब्द जरी बोलला ते याद राखा, मी तुमच्या वयाचाही मान ठेवणार नाही. हे बघा, मी प्रत्येकाला सांगतो इथले, आपलं घर जर परत पहिल्यासारखं गोकुळागत नांदावं असं वाटत असेल ना तर ह्या बाईला पहिली बाहेर काढा बरं. नाही तर मला बी नाही राहायचं घरात.